नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर खालील सबस्क्राइबचे बटन दाबून सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. खोपोली नगर परिषदेची आज मोठ्या शक्ती प्रदर्शनात सभा संपन्न झाली. खोपोली नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप व RPI महायुतीच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा संपन्न झाली. महायुतीचे प्रमुख नेते एकत्र येत दमदार शक्ती प्रदर्शन झाले. शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी 4 वाजता लायन्स हॉल खोपोली येथे ही सभा उत्साहात पार पडलेली दिसली. या सभेला उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार अप्पा बारणे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे व भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खोपोली नगरपालिकेत शिवसेना महायुतीचे भगवे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. विकासाच्या अजेंड्यावर महायुती एक दिलाने काम करीत असून येणारी नगरपालिका विजयी होणारच असल्याचं त्यांनी सांगितलं. खोपोली नगरीचे नगराध्यक्ष व नगरसेवक महाराष्ट्रातील आदर्श नगरसेवक ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व उमेदवारांनी महायुती एक कुटुंब म्हणून काम करावे, विरोधकांची रणनीती ओळखून एकजुटीने लढावे असे त्यांनी सांगितले. विशेषतः 1 वर्षानंतर नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा घेऊन काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचे आवाहनही त्यांनी स्पष्ट शब्दात केले. तसेच बोलताना खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्याने खोपोली परिसराच्या विकासासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. खोपोली रेल्वे स्टेशन आधुनिक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच त्याचे स्वरूप बदलणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विकासाच्या निश्चयासह त्यांनी जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद कायम राहील असा आत्मविश्वास व्यक्त केला. सभेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील 5 वर्षात 135 कोटी रुपयांची विकास कामे या खोपोलीत पूर्ण केल्याचा उल्लेख केला. खोपोली मतदारांनी सर्वाधिक मताधिक्य देत आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी येत्या 3 तारखेला खोपोली नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे व सर्व महायुतीचे नगरसेवक उमेदवार विजयी करणे ही जनतेची ठाम भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील, RPI शहर प्रमुख नितीन वाघमारे, भाजपा चिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार, खालापूर शिवसेना तालुका प्रमुख संदीप पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियाताई जाधव, भाजप मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर, भाजप महिला अध्यक्ष अश्विनीताई यात्रे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भाई शिंदे तसेच शिवसेना, भाजप व RPIचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळेला होती. पहिली गोष्ट अशी आहे की माथेरान, खोपोली आणि कर्जत या तिन्ही नगरपालिका आम्ही भाजप, शिवसेना आणि RPI या महायुतीनं एकत्र येऊन लढवतोय. आजचा माहोल बघितल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेवर नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून एखाद्या उमेदवारानं एखाद्या शहराची विकासाची संकल्पना जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल, पर्यटनाची सुविधा असेल, वारकऱ्यांचा प्रश्न असेल, आदिवासी बंधू भगिनींचा प्रश्न असेल, हे सोडवावेत अशी त्यांची मागणी आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मांडलेली विकासाची संकल्पना 5 वर्षांमध्ये आम्ही पूर्ण करू. ब्युरो रिपोर्ट PM न्यूज मराठी, खोपोली.